परत सगळ्या हंड्या फोडायच्या. पण गंमतीचं आहे की गोपाळदासारखा एक माणूस असतो जो आपल्या पाठीमागे उभा राहतो आणि इथे ह्या एरियात छान पद्धतीने आपल्यालाच नाही प्रत्येक माणसासाठी उभा राहतो. तो गोपाळदा तुमचं मनापासून अभिनंदन एकदम जोरदार टाळ त्यांच्यासाठी होत होते. आणि गंमत आणि कौतुक आणि आनंद या गोष्टीचा आहे की इथे ना आपल्या मराठी इंडस्ट्रीचा प्रत्येक कलाकार येऊन गेले याचा आनंद आहे. सोनाली आली, सई आली, अंकुश दादा आले, मानसी आली. सो मराठी कलाकारांचा एक वेगळं व्यासपीठ ह्या आपल्या एरियात होतं याचा आनंद आहे. आणि मला तर यार मला ह्या एरियात येतानाच खूप गंमत वाटते. हात मोडला होता तर केम बाजूला आहे किंवा सदाकांड भवन आहे किंवा दामोदर हॉल आहे जिथे व्यावसायिक नाटकं केलीत खूप. हा एरिया माझा आहे आणि ह्या एरियात मला बोलवल्याबद्दल मी गोपाळदादांचे आभार मानतो. आणि यार तुम्ही असेच राहा, मस्त राहा. हा उत्साह दरवर्षी आपण छान पद्धतीने काय म्हणूया साजरा करत असतो भावा. आणि मला ही गंमत आहे यार. आणि जास्त काय बोलणार, तुमच्या मनातल्या ज्या भावना त्याच आहेत. पण आनंद हाच आहे की तुमच्यातलाच एक भाऊ इथे आहे. काही वर्षांनी आपल्यातच एक इकडे येऊ दे. आता सांगू दे यार, आम्ही जेव्हा हंड्या फोडायला येतो सिद्धार्थ जो आलेला, तुझं काय आहे पण हा आत्मविश्वास, हा कॉन्फिडन्स, हा लालबागची माती आहे, ही शिवडीची माती आहे जी आपल्याला देते. तू असंच उभा राहणार, आयुष्यात एवढंच मोठा होणार. आई वडिलांचा आशीर्वाद असाच तुझ्या पाठीशी राहू दे बाबा. आणि ह्याला डायलॉग पाहिजे. हा आत्ता चौका लावून आहे त्यामुळे हा नाही. पण प्रामाणिकपणे हीच गोष्ट सांगायची आहे, मी नाही तर मराठी इंडस्ट्रीचा प्रत्येक कलाकार हा तुमच्या प्रेमामुळे आहे. त्यामुळे मराठी कलाकारांवर असंच प्रेम करा. आणि यार सिद्धूवर असंच प्रेम करा. मी छान छान कामं करेन, काही सिनेमे येतीलच. पण आज कुठलं प्रमोशन नव्हतं. उलट आज दहीहंडी म्हटले की एक तर फोडायला जायचं किंवा हात दाखवायला जायचं किंवा एन्जॉय करायला जायचं. पण इथे आल्यानंतर एक वेगळी एनर्जी मिळाली. त्यामुळे थँक्यू. आणि काळजी घ्या. तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद असाच तुमच्या पाठीवर राहू दे. आणि आम्हावर असं, आमच्या सगळ्यांना असंच प्रेम ठेवा. काय तुझं काय आहे, तुझं कुठला डायलॉग पाहिजे तुला? हे बघ, मराठी कलाकार मराठी पिक्चरचा डायलॉग बोलणार, हिंदी आहे तर हिंदी बघतो. मी काम करतो चल, तसं एवढं हे नाहीये. पण ऑर्केस्ट्रा आहे तर ना एक गाणं आहे, ते गाणं गातो मी. नवरात्र जवळ येते, ते गाणं माझं पाठ झालंय, ते बोलून टाकतो. याला रिवर्ब दे रे. तू का हा मला रिवर्ब दे. हे गाणं जरा बसलंय माझं. आता होऊ दे धिंगाणा नावाचा शो मी होस्ट करतो. त्यात ते विनल देशमुख वगैरे मला हे त्यांनी गाणं शिकवलंय. नवरात्र जवळ येते तर हे गाणं सगळ्यांसाठी. तुम्ही रेडी आहेत ना रे? तो गायकाचं माईक द्या ना मला, त्यातून चांगला सूर येतो ना. असं काय ना, असं कर. हा अँकरचा माईक आहे ना, गायकाचा माईक आहे, देतो नाही. तू ग दुर्गा तू भवानी, संसाराची तूच जननी. तू ग दुर्गा तू भवानी, संसाराची तूच जननी. सारी माया तुझी अंबे हा बरं नाही, चांगलंय. मला तुमचं नाव काय? गिरीश सावंत साहेब यांनी मला चांगलं म्हणजे त्यांनी सजेस्ट चांगली केली की सिम्बा सिनेमातला एक डायलॉग आहे. आणि जेन्युइनली मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आता ज्या पद्धतीने परिस्थिती आहे तर त्याच्यावर एक हे चांगला हा म्हणजे त्या डायलॉगने मला पण खूप छान बरं वाटतं की आपले पोलीस अधिकारी त्यांच्यासाठी हा डायलॉग आहे की जब तक इन रेपिस्ट लोग को हम पुलिस वाले ठोकते नाही ना तब तक कुछ नाही बदलेगा सर. त्यामुळे एकदा जोरदार टाळा आपल्या मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलिसांसाठी होऊ दे, कारण ह्या सगळ्या सुरक्षिततेची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. आणि आता बोललोय मी. हा
थँक्यू. पण यार तुम्ही असंच प्रेम ठेवा आणि यार मजा करा आणि नाचा. आता लावा गाडी. तुझं काय आहे? आता संयुक्त नवी साल कमिटी. एक मिनिट थांबा थांबा. हा ग्रुप अपूर्ण आहे हा ग्रुप. थँक्यू. चला संयुक्त नवी साल. आणि आपल्या ह्या व्यासपीठावर सिद्धू दादाला आपण शी ऑफ करूया. थँक्यू सिद्धू दादा. उपस्थिती दर्शवलेली आहे शिवसेनेचे शिवडी विधानसभेचे उपसमन्वयक सन्माननीय श्री सुशांत साळुंखे. संयुक्त नवी साल जरा त्या छोट्या गोविंदासाठी जोरदार टाळ्या पाहिजे. सचिन तेंडुलकर सरांच्या 100 सेंचुरीचं सूक एका बाजूला आणि फक्त 8 सरांची सलामी करायचं सूक एका बाजूला.